मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या झिरो फ्रेम अकॅडमी मध्ये. तर बघा मित्रांनो, आपण जे काही सोलापूर ग्रामीण चालक पोलीस भरती 2023 मध्ये झाली, सोलापूर चालकचं आपण जे काही जे विचारण्यात आलं होतं ते आपण आज रिव्हिजन करणार आहोत, जेणेकरून आपल्याला तुम्हाला माहितीच असेल जे काही पोलीस भरतीचे पेपर निघतात ते मागच्या क्वेश्चन पेपर मध्येच 10-12 प्रश्न हे घेतले जातात. त्या अनुषंगानेच आपण काय क्वेश्चन पेपरांचं म्हणजेच क्वेश्चनचं पाठांतर आपण करणार आहोत. तर बघा, चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि तुम्हाला मी एक 10 सेकंद वेळ देईल. त्या क्वेश्चनचं तुम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करा. मी 10 सेकंद होल्ड करेन. प्रश्न विचारून तुम्ही तुमच्या मनामध्ये उत्तर ठरवायचं आहे आणि त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर बघा, आपण व्हिडिओला सुरुवात करतोय. मित्रांनो, एक सांगायचं म्हणजे तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपण असंच आता विविध जिल्ह्यांचे आपण जी के, मराठी व्याकरण, सर्व काही गोष्टी आपण आपल्या या यूट्यूब चॅनलवरती घेणार आहोत. तर बघा, पहिला प्रश्न आहे, भारताला कोणत्या आंतरराष्ट्रीय समूहाचे वर्ष 2023 करता अध्यक्ष मिळालेले आहे, असा हा प्रश्न आहे. बघा, तर तुम्हाला पर्याय दिलेला आहे G7, G20, G15 आणि हे असं दिलेलं आहे, म्हणजे G30 पण दिलेलं आहे. तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते मित्रांनो बघा, याचं G20 हे उत्तर आहे. पुढे बघा, खालीलपैकी कोणत्या राज्यात विधान परिषद नाही, असा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर तुम्हाला पर्याय दिलेले आहेत बघा, कर्नाटक, बिहार, महाराष्ट्र आणि राजस्थान. तर तुम्हाला मी 10 सेकंदाचा वेळ देतोय, तर तुम्ही त्याचं करेक्ट आन्सर देण्याचा प्रयत्न करा. बघा, जेणेकरून तुम्हाला याची प्रॅक्टिस होईल आणि तुम्ही याचं पेपरला गेल्यानंतर तुम्ही याचं करेक्ट आन्सर हे मानणार. तर त्याचं करेक्ट जे आन्सर आहे बघा मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो, तर ते उत्तर आहे राजस्थान. तर कर्नाटक, बिहार आणि महाराष्ट्र या राज्यामध्ये विधान परिषद आहे, फक्त राजस्थान या राज्यामध्ये विधान परिषद नाही आहे. तर पुढे प्रश्न विचारण्यात आलेला होता बघा, 2023 चालकचं पेपर आहे सोलापूर ग्रामीणचं. लक्षात ठेवा मित्रांनो, पुढील प्रश्न जो विचारण्यात आलेला होता तो म्हणजे बघा, सोलापूर जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या खालीलप्रमाणे किती आहे, असा हा प्रश्न आहे. बघा, सोलापूर जिल्ह्यात एकूण तालुक्याची संख्या किती आहे असा प्रश्न आहे. तर 11, 10, 9 आणि 12 असे ऑप्शन आहेत. तर सोलापूर जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या जी आहे ते तुम्ही 11 अशी ही आहे. तर एकूण सोलापूर जिल्ह्यामध्ये तालुक्यांची संख्या ही 11 आहे मित्रांनो. पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात वनक्षेत्र बाकी तिन्ही जिल्ह्याच्या तुलनेत कमी आहे म्हणलेला आहे. बघा, तुम्हाला 4 जिल्हे दिलेले आहेत आणि तुम्हाला प्रश्न विचारण्यात आलेला आहे की या 4 जिल्ह्यांपैकी तिन्ही जिल्ह्याच्या तुलनेत म्हणजे सर्वात कमी जे काही वनक्षेत्र आहे, असा हा प्रश्न आहे. या 4 जिल्ह्यामध्ये कुठल्या क्षेत्रामध्ये सर्वात कमी वनक्षेत्र कमी आहे, असा हा प्रश्न आहे. तर याचं करेक्ट जे आन्सर आहे बघा मित्रांनो, सोलापूर आहे. इथे वनक्षेत्र सर्वात कमी आहे. तुम्हाला माहिती असेल, सोलापूर जिल्ह्याचं जे काही तापमान आहे ते वर्षागणिक 45°C आणि कधी कधी 46 आसपास जातं. तर बघा, पुढील प्रश्न आहे, सन 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक आहे. म्हणजे महाराष्ट्र राज्य जे आहे ते लोकसंख्येच्या दृष्टीने भारतात कितवा क्रमांक आहे, असा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. बघा, याचं जे करेक्ट आन्सर आहे ते दुसरा क्रमांक आहे महाराष्ट्राचा आणि प्रथम क्रमांक कोणाचा आहे तर उत्तर प्रदेश या राज्याचा आहे. हे पण लक्षात ठेवा. पुढील प्रश्न बघा, पुढील प्रश्न आहे, नवाब रबिया हे प्रकरण कोणत्या राज्यातील राजकीय पेच प्रसंगाशी संबंधित आहे, असा प्रश्न विचारण्यात आला होता. सोलापूर ग्रामीण 2023 चालकची क्वेश्चन पेपर मधील महत्वाचे जीके चे प्रश्न आपण IMP मधून घेतलेले आहेत. तर बघा, याचं जे काही करेक्ट आन्सर आहे ते आन्सर आहे अरुणाचल प्रदेश. तुम्हाला ऑप्शन क्रमांक 4 इथं दिसत असेल. बघा, पुढील प्रश्न आहे, सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा कोणता आहे. तर तो आहे, सर्वात लोकसंख्येचा जिल्हा जो आहे तो सिंधुदुर्ग आहे. पुढे प्रश्न बघा, राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय कोठे आहे. सर्वांना माहित आहे, म्हणजे वारंवार हा रिपीट करणारा प्रश्न आहे.
तर याचं उत्तर आहे ते पुणे आहे. ऑप्शन क्रमांक 4. नथुला खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे असा हा प्रश्न विचारण्यात आला होता. तर त्याचं करेक्ट आन्सर आहे सिक्कीम. पुढील प्रश्न बघा, क्षेत्रफळाच्या नुसार देशातील सर्वात मोठे राज्य की ज्याचं क्षेत्रफळ मोठं आहे असा हा प्रश्न आहे. तर क्षेत्रफळ नुसार सर्वात मोठं राज्य जे आहे ते राजस्थान आहे. ऑप्शन क्रमांक 4. भारतातील नियमित पाऊस कोणत्या वाऱ्यामुळे पडतो? तर याचं बऱ्याच वेळा हे सुद्धा प्रश्न सारखा रिपीट होतो. तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते नैऋत्य मोसम वारे. ऑप्शन क्रमांक 1 याचं करेक्ट आन्सर ज्यांनी दिलं त्याचं बरोबर उत्तर आलं असेल. बघा, महाराष्ट्र राज्यातील राजकीय पेच प्रसंगावर सर्वोच्च न्यायालयात झालेली सुनावणी सुरुवातीला किती न्यायमूर्तीच्या खंडपीठासमोर झाली असा हा प्रश्न आहे. बघा, राजकीय पेच निर्माण झाला होता तुम्हाला माहिती असेल. जे काही शिंदे गटाचे आमदार आणि जे काही सध्याचे मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे हे गुवाहाटी गेले आणि सर्व आमदार 50 आमदार गेले होते आणि शिवसेना फोडण्यात आली आणि शिवसेना चे 2 गट पडण्यात आले. तर जे काही पेच प्रसंग निर्माण झाला होता ते किती न्यायमूर्तीच्या खंडापासून ठेवला होता तो बघा. हे चालू घडामोडी प्रश्न त्या काळचा होता बघा मित्रांनो. चालू घडामोडीचा प्रश्न होता आणि तो ठेवण्यात आला होता 5 खंडपीठा म्हणजे न्यायमूर्ती जे काय होते ते 5 खंडपीठासमोर ठेवण्यात आला होता. बघा, खालीलपैकी पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे असा हा प्रश्न आहे. तर पश्चिम वाहिनी तुम्हाला नदीचं नाव सांगायचं आहे. तर त्याचं जे करेक्ट आन्सर आहे ते नर्मदा आहे आणि दुसरी जी पश्चिम वाहिनी नदी आहे ते तापी आहे बघा मित्रांनो. महाराष्ट्रात अणुविद्युत प्रकल्प कोठे आहे असा हा प्रश्न आहे. तर हा सुद्धा बऱ्याच वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. याचं करेक्ट आन्सर आहे तारापूरला आहे. तर याचं तुम्ही आन्सर देऊ शकता. देशाच्या खनिज उत्पादनात सर्वाधिक वाटा असलेले राज्य कोणते असा हा प्रश्न आहे. तर याचं जे काही करेक्ट आन्सर आहे ते बघा, जे काही याचं ओडिसा आहे. देशाच्या खनिज उत्पन्नात सर्वाधिक वाटा असलेलं राज्य कोणतं? तर त्याचं जे राज्य आहे ते ओडिसा आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची वार्षिक बैठक दरवर्षी कुठे घेतली जाते? तर हे चालू घडामोडील प्रश्न आहे मित्रांनो. तर त्याचं उत्तर होतं दावोस. पुढे बघा, वंदे भारत रेल्वे महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या मार्गावर अलीकडे सुरू झाली? हे सुद्धा चालू घडामोडील प्रश्न आहे मित्रांनो. तर त्यावेळी जी काही सुरू झाली ती मुंबई सोलापूर या मार्गावर सुरू झाली होती म्हणजे 2023 ला. नॅशनल स्टॉक एक्सचेंज कोठे आहे? तर सर्वांना माहित आहे मित्रांनो. याचे जे काय आन्सर आहे ते मुंबई. पुढे बघा, एअर इंडिया या विमान कंपनीची मालकी सध्या कोणाकडे आहे? बघा, सध्या जे काही मालकी आहे ते टाटा उद्योग समूहाकडे आहे. आणि पुढील प्रश्न आहे बघा, भारतीय दंड संहिता इंडियन पिनल कोड कोणत्या वर्षापासून अंमलात आला असा एकत्रित प्रश्न आहे. तर त्याचं जे काय करेक्ट आन्सर आहे ते 1862 म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 याचं करेक्ट आन्सर आहे. पुढील प्रश्न बघा, महाराष्ट्र पोलीस दलामध्ये परिक्षेत्राचे प्रमुख अधिकारी खालीलपैकी कोण असतात असा हा म्हणजे प्रश्न विचारण्यात आला होता. तर त्याच आहे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणजेच जे काही उत्तर आहे त्याचं ऑप्शन क्रमांक 3 आहे. पुढे प्रश्न बघा, मूलभूत अधिकाराचे हनन झाल्यास सर्वोच्च न्यायालयामध्ये भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमान्वये दाद मागण्यात येते असा हा प्रश्न आहे. तर त्याचं जे कलम आहे ते 32 आहे मित्रांनो. जे काही आपल्या मूलभूत हक्कावर जर गदा आला तर आपण दाद मागता येते 32 कलमांच्या अनुसार. तर बघा, भारतीय नागरिकांचे मूलभूत कर्तव्य भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या तरतुदी अन्वये नमूद करण्यात आलेला आहे असा प्रश्न आहे. तर त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1 51A असं उत्तर आहे. पुढील प्रश्न बघा, गुलामगिरी हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले असा प्रश्न आहे. तर महात्मा फुले यांनी लिहिलेलं आहे. बऱ्याच वेळा रिपीट होतो प्रश्न, लक्षात ठेवा. लोकहितवादी खालीलपैकी कोणाचं म्हटलं जातं? तर ऑप्शन क्रमांक 4 गोपाळ हरी देशमुख यांना म्हटलं जातं. सन 2021 मध्ये जाहीर महाराष्ट्र भूषण सन्मानाने खालीलपैकी कोणास 2023 मध्ये गौरवण्यात आलेला आहे असा सुद्धा हा चालू घडामोडील प्रश्न विचारण्यात आला होता. तर त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1 आशा भोसले. पुढील प्रश्न बघा, पंचायत राज हा विषय भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या सूचीमध्ये आहे? तर हा प्रश्न सुद्धा सोलापूर ग्रामीण चालक 2023 मध्ये विचारण्यात आला होता. तर पंचायत राज हा राज्य सूचीचा प्रश्न आहे. बघा, इंटरनेटशी संबंधित HTTP या संज्ञेचे दीर्घरूप काय आहे असा एकंदरीत प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर त्याचं जे काय आन्सर आहे ते ऑप्शन क्रमांक 1 हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल याचे करेक्ट आन्सर असणार आहे.
तर बघा पुढं संगणकाशी संबंधित FTF या संज्ञेचे दीर्घरूप काय आहे असा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर बघा त्याचं जे काही FTFचं जे काही लॉंग फॉर्म आहे ते फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 इथे तुम्हाला दिसत असेल बघा मित्रांनो. हे ऑप्शन क्रमांक आहे त्याचं उत्तर. बघा 1 TB बरोबर किती असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर त्याचं जे काही उत्तर आहे ते 1000 GB. ऑप्शन क्रमांक 1 याचं करेक्ट आन्सर असणार आहे. खालीलपैकी कोणाचा समावेश काकोरी कटामध्ये नव्हता बघा मित्रांनो, असा हा प्रश्न आहे. तर भगतसिंग यांचा काटोरी कट यामध्ये समावेश नव्हता. बघा राष्ट्रीय सभेची स्थापना खालीलपैकी कोणाच्या पुढाकाराने झाली. तर याची काही स्थापना झाली होती मित्रांनो, याचं मी आन्सर देणार आहे. ऑप्शन क्रमांक 3 AU होम यांच्या पुढाकाराने झाली होती. पुढील प्रश्न बघा, जातीय निर्मूलन संदर्भात एक गाव एक पाणवठा ही चळवळ कोणी सुरू केली. याचं आन्सर बघा काय आहे. तर बाबा आढाव यांनी एक गाव एक पाणवठा ही चळवळ सुरू केली होती. म्हणजे त्याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1. बघा द प्रॉब्लेम ऑफ प्रूफी हा प्रबंध खालीलपैकी कोणी लिहिला होता. तर ते लिहिलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. आणि बघा लास्टचा प्रश्न आहे मित्रांनो, पानिपतची तिसरी लढाई कोणत्या साली झाली. याचं तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन म्हणजे काय सॉरी कमेंट बॉक्स मध्ये त्याचं तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. तर त्याचं उत्तर किती मुलं देतात आणि तुम्हाला जर पहिली दुसरी आणि तिसरी लढाईची सुद्धा डेट देतात म्हणजे साल तुम्ही सुद्धा देऊ शकता. तर बघा मित्रांनो याचं करेक्ट आन्सर तुम्ही देण्याचा प्रयत्न करा. पानिपतची तिसरी लढाई कोणत्या साली झाली. आणि जर तुम्हाला आता जे काही 2023 चे जे काही झालेले क्वेश्चन पेपर आहेत त्याचं जे कुठल्या जिल्ह्याचं पाहिजे असेल तर तुम्ही नक्की आपल्या कमेंट बॉक्स मध्ये बघा लिहा त्या जिल्ह्याचं नाव. ज्या जिल्ह्याचं जास्त नाव येईल त्या जिल्ह्यावरती आपण त्या जिल्ह्याचे सर्व जीकेचे प्रश्न जे काही चालू घडामोडी असू द्या किंवा त्यामध्ये आपण आता सध्या मराठी व्याकरण सुद्धा ऍड करून पुढील जिल्हा घेऊया. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक कमेंट आणि शेअर आणि महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. जय हिंद मित्रांनो.